नमस्कार मित्रांनो, एक्झाम जागर या एज्युकेशन यूट्यूब प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर मित्रांनो, या आधीच्या सत्रामध्ये मी तुम्हाला एक प्रश्न विचारला होता आणि प्रश्न काय होता? तर कोणत्या देशाने भारतीय नौदलाचे माजी नौदल प्रमुख ॲडमिरल सुनील लांबा यांना प्रतिष्ठित पिंगट जासा गेमिलंग अथवा मेरिटोरियस सर्व्हिस मेडलने सन्मानित केले आहे? आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 म्हणजे सिंगापूर या देशाने भारताचे माजी नौदल प्रमुख ॲडमिरल सुनील लांबा यांना मेरिटोरियस सर्व्हिस मेडलने सन्मानित केलेला आहे. आणि आता हे जे ॲडमिरल सुनील लांबा आहेत, हे भारताचे कितवे नौदल प्रमुख होते? तर ते भारताचे 23वे नौदल प्रमुख होते. आणि मित्रांनो, तुमच्यासाठी जो प्रश्न असतो त्याचं कमेंटमध्ये उत्तर देण्याचा प्रयत्न करत चलत जा. उत्तर चुकलं तरी काय हरकत नाही, कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहीत होतं त्यावेळेस हे प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतात. तर आता आजच्या सत्राचा पहिला प्रश्न पहा. अलीकडेच कोणत्या अंतराळ संस्थेने MTG-I1 या उपग्रहाचे अनावरण केले आहे? तर आता हा जो MTG-I1 उपग्रह आहे याचं अनावरण ESA म्हणजेच युरोपियन स्पेस एजन्सीने केलेलं आहे. आणि आता हे जे MTG-I1 आहे याचं फुल फॉर्म काय आहे? तर मेटेओसॅट थर्ड जनरेशन इमेजर 1 असे याचं फुल फॉर्म आहे. आणि या उपग्रहाचं कार्य काय असणार आहे? तर जगभरातील अत्यंत धोकादायक हवामानाच्या घटनांबाबत पूर्व चेतावणी देणे हे या उपग्रहाचं कार्य असणार आहे. आणि या उपग्रहाची निर्मिती कोणाद्वारे करण्यात आलेली आहे? तर या उपग्रहाची निर्मिती युरोपियन स्पेस एजन्सी आणि EUMETSAT या कंपनीद्वारे करण्यात आलेली आहे. आणि आता इथे युरोपियन स्पेस एजन्सी विषयी बोललेलं आहे. तर या युरोपियन स्पेस एजन्सीची स्थापना कधी करण्यात आलेली आहे? तर 30 मे 1975 रोजी याची स्थापना करण्यात आलेली आहे. आणि याचं मुख्यालय कुठे आहे? तर फ्रान्समधील पॅरिस येथे याचं मुख्यालय आहे. तर आता प्रश्न क्रमांक दुसरा पहा. भारतातील कोणत्या शहरात आंतरराष्ट्रीय डेअरी फेडरेशनच्या विश्व डेअरी परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे? अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे पहा. तर आता भारतातील ग्रेटर नोएडा या शहरामध्ये आंतरराष्ट्रीय डेअरी फेडरेशनच्या विश्व डेअरी परिषदेचे आयोजन करण्यात आलेलं आहे. आणि आता ही जी परिषद आहे ही भारतामध्ये 48 वर्षानंतर प्रथमच आयोजित करण्यात येत आहे. याआधी 1974 मध्ये याचं आयोजन भारतामध्ये करण्यात आलं होतं. आणि आता ही जी परिषद आहे याचं उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आलेलं आहे? तर या परिषदेचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ग्रेटर नोएडा येथील इंडिया एक्सपो सेंटर येथे करण्यात आलेलं आहे. आणि आता या परिषदेला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काय माहिती दिलेली आहे? तर भारत हा जगातील एकूण दूध उत्पादनाच्या 23% दुधाचे उत्पादन करतो. आणि तसेच आशिया खंडातील दूध उत्पादनामध्ये भारताचा हिस्सा किती आहे? तर भारताचा हिस्सा 57% इतका आहे. आणि भारतामधील सर्वाधिक दूध उत्पादन करणारं राज्य कोणतं आहे? तर उत्तर प्रदेश हे भारतातील सर्वाधिक दूध उत्पादन करणारं राज्य आहे. उत्तर प्रदेश या राज्याचा देशातील दूध उत्पादनात किती टक्के हिस्सा आहे? तर 16% इतका हिस्सा आहे. आणि याबरोबर हे सुद्धा लक्षात राहू द्या, भारतीय दुग्ध क्रांतीचे जनक कोणाला म्हणतात? तर वर्गीस कुरियन यांना भारतीय दुग्ध क्रांतीचे जनक म्हणतात. आणि बऱ्याच वेळा परीक्षेमध्ये अजून एक प्रश्न विचारण्यात येतो की ऑपरेशन फ्लड हे कधी राबवण्यात आलेलं आहे? तर 1970 मध्ये ऑपरेशन फ्लड राबवण्यात आलं होतं. आणि हे कशाशी संबंधित होतं? तर दुधाच्या उत्पादनामध्ये वाढ करण्यासाठी हे ऑपरेशन फ्लड भारतामध्ये राबवण्यात आलेलं होतं. तर आता प्रश्न क्रमांक तिसरा पहा. कोणत्या देशाने स्वतःला आण्विक शस्त्राने संपन्न असलेला देश म्हणून घोषित केले आहे? तर नुकतेच आता उत्तर कोरिया या देशाने स्वतःला आण्विक शस्त्राने संपन्न असलेला देश म्हणून घोषित केलेला आहे. आणि उत्तर कोरियाने 2006 ते 2017 या दरम्यान एकूण 6 अणुचाचण्या केलेल्या आहेत. आणि तसेच यावर्षीच उत्तर कोरियाने हॉसॉंग-12 या बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची सुद्धा यशस्वी चाचणी घेतलेली आहे. आणि हे एक आण्विक क्षेपणास्त्र आहे. याआधी सुद्धा मी तुम्हाला याविषयी माहिती सांगितलेली आहे. आणि यावर राज्यसेवेच्या पूर्व परीक्षेमध्ये सुद्धा प्रश्न आलेला आहे. त्यासाठी लक्षात राहू द्या, उत्तर कोरियाचं हॉसॉंग-12 हे क्षेपणास्त्र आहे. आणि याबरोबरच पाहता जगातील एकूण किती देशांकडे आण्विक शस्त्रास्त्रे आहेत? तर फक्त जगातील 9 देशांकडेच आता आण्विक शस्त्रास्त्रे आहेत. आणि ते देश कोणकोणते आहेत? तर रशिया यामध्ये प्रथम क्रमांकावर आहे. रशियाकडे सर्वाधिक आण्विक क्षेपणास्त्रे आहेत. त्यानंतर अमेरिकेचा क्रमांक लागतो. त्यानंतर चीन, फ्रान्स, ब्रिटन, पाकिस्तान, भारत, इस्रायल आणि उत्तर कोरिया या देशांचा यामध्ये समावेश आहे. तर आता प्रश्न क्रमांक 14 पहा. भारत आणि जपान या देशादरम्यान आयोजित करण्यात आलेल्या जिमेक्स या युद्धाभ्यासाची ही कितवी आवृत्ती आहे? तर भारत आणि जपान या देशादरम्यान आयोजित करण्यात आलेल्या जिमेक्स या युद्धाभ्यासाची ही 6वी आवृत्ती आहे. आणि आता हा जो युद्धाभ्यास आहे हा कधीपासून आयोजित करण्यात येत आहे? तर 2012 पासून हा युद्धाभ्यास आयोजित करण्यात येत आहे. आणि याची पहिली आवृत्ती जपान या देशामध्ये आयोजित करण्यात आली होती. म्हणजेच आता या युद्धाभ्यासाला यावर्षी 10 वर्षे पूर्ण झालेली आहेत. आणि या युद्धाभ्यासाचं आयोजन कुठे करण्यात आलेलं आहे?
तर बंगालच्या उपसागरामध्ये या युद्धाभ्यासाचं यावेळेस आयोजन करण्यात आलेलं आहे. आणि या जिमेक्सचा फुल फॉर्म काय आहे? तर जपान इंडिया मेरीटाईम एक्सरसाइज असा या जिमेक्सचा फुल फॉर्म आहे. आणि तसेच पहा, इतर देशांबरोबर सुद्धा काही महत्त्वाचे युद्धाभ्यास आयोजित करण्यात येतात, ते सुद्धा आपण पाहून घेऊया. तर पहा, खंजर युद्धाभ्यास भारत आणि किर्गिस्तान या देशादरम्यान आयोजित करण्यात येतो. विनबेक्स हा युद्धाभ्यास भारत व्हिएतनाम, वज्र प्रहार भारत यूएस, समुद्र शक्ती भारत इंडोनेशिया, वरुण युद्धाभ्यास भारत फ्रान्स, मित्र शक्ती भारत श्रीलंका, इंद्र युद्धाभ्यास भारत रशिया, मैत्री युद्धाभ्यास भारत थायलंड, सूर्यकिरण भारत नेपाळ आणि नोमॅडिक एलिफंट हा युद्धाभ्यास भारत आणि मंगोलिया या देशादरम्यान आयोजित करण्यात येतो. तर आता प्रश्न क्रमांक 5 पहा. आता नुकतेच बीबी लाल यांचे निधन झाले आहे, तर ते कोणत्या क्षेत्राशी संबंधित होते? तर बीबी लाल हे एक पुरातत्व शास्त्रज्ञ होते आणि नुकतंच आता त्यांचं वयाच्या 101व्या वर्षी निधन झालेलं आहे. आणि त्यांचा जन्म कुठे झालेला आहे? तर त्यांचा जन्म 2 मे 1921 रोजी उत्तर प्रदेशातील झाशी जिल्ह्यातील बडोरा या गावात झाला होता. आणि त्यांना याआधी पद्मभूषण आणि पद्मविभूषण ह्या पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आलेला आहे. त्यांना पद्मभूषण पुरस्कार कधी देण्यात आला होता? तर 2000 साली पद्मभूषण देण्यात आला होता आणि 2021 साली पद्मविभूषण या पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आलं होतं. तर आता प्रश्न क्रमांक 6 पहा. 2022 मधील शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशनच्या शिखर परिषदेचे आयोजन कोणत्या देशात करण्यात येणार आहे? तर आता शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशनच्या शिखर परिषदेचे आयोजन हे उझबेकिस्तान या देशामध्ये करण्यात येणार आहे. आणि उझबेकिस्तानमधील समरकंद या शहरामध्ये या परिषदेचं आयोजन 15 आणि 16 सप्टेंबर दरम्यान करण्यात येणार आहे. आणि आता ही जी शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन आहे, याची स्थापना 15 जून 2001 मध्ये करण्यात आलेली आहे. आणि याचं मुख्यालय कुठे आहे? तर चीनमधील बीजिंग येथे याचं मुख्यालय आहे. आणि सध्या या ऑर्गनायझेशनचे सरचिटणीस कोण आहेत? तर चीनचे झांग मिंग हे या ऑर्गनायझेशनचे सरचिटणीस आहेत. आणि तसेच या ऑर्गनायझेशनची अधिकृत भाषा कोणती आहे? तर रशियन आणि चीनी ही या ऑर्गनायझेशनची अधिकृत भाषा आहे. आणि सध्या 9 देश हे या संस्थेचे सदस्य आहेत. आणि ते देश कोणकोणते? तर भारत, चीन, कझाकिस्तान, किर्गिस्तान, रशिया, पाकिस्तान, ताजिकिस्तान, उझबेकिस्तान आणि इराण हे देश या संस्थेचे सदस्य आहेत. आणि भारत या ऑर्गनायझेशनचा कधी सदस्य बनलेला आहे? तर जून 2017 मध्ये भारत या ऑर्गनायझेशनचा सदस्य बनलेला आहे. तर आता प्रश्न क्रमांक 7 पहा. आता या प्रश्नामध्ये आपल्याला काय विचारलेलं आहे? तर MRI मशीनमध्ये वापरण्यात येणारी भारतातील पहिली सुपर कंडक्टिंग मॅग्नेट सिस्टीम कोणत्या कंपनीने यशस्वीरित्या विकसित केली आहे? तर आता या MRI मशीनमध्ये वापरण्यात येणारी भारतातील पहिली सुपर कंडक्टिंग मॅग्नेट सिस्टीम ही IUAC म्हणजेच इंटर युनिव्हर्सिटी एक्सेलेटर सेंटर या कंपनीने विकसित केलेली आहे. आणि आता इथे MRI विषयी बोललेलं आहे. तर आता या MRI चा फुल फॉर्म काय असतो? तर मॅग्नेटिक रेझोनन्स इमेजिंग असा या MRI चा फुल फॉर्म आहे. तर आता प्रश्न क्रमांक 8 पहा. कोणती बँक ही इलेक्ट्रॉनिक बँक गॅरंटी म्हणजेच ई-बीज जारी करणारी देशातील पहिली बँक बनली आहे? तर आता HDFC बँक इलेक्ट्रॉनिक बँक गॅरंटी जारी करणारी देशातील पहिली बँक बनलेली आहे. आणि HDFC ने नॅशनल ई गव्हर्नन्स सर्व्हिस लिमिटेडच्या भागीदारीत हे इलेक्ट्रॉनिक बँक गॅरंटी जारी केलेलं आहे. आणि आता इथे HDFC विषयी बोललेलं आहे. तर आता या HDFC ची स्थापना कधी करण्यात आलेली आहे? तर ऑगस्ट 1994 मध्ये याची स्थापना करण्यात आलेली आहे. आणि याचं मुख्यालय मुंबई येथे आहे. आणि सध्या CEO कोण आहेत? तर शशीधर जगदीशन हे HDFC या बँकेचे CEO आहेत. आणि HDFC ही एक प्रायव्हेट बँक आहे. आणि सध्या भारतामध्ये एकूण किती प्रायव्हेट बँका आहेत? तर सध्या भारतामध्ये एकूण 21 प्रायव्हेट बँका आहेत. आणि पब्लिक बँका किती आहेत? तर 12 पब्लिक बँका आहेत. तर आता प्रश्न क्रमांक 9 पहा. आता नुकतंच डिवोर्स अँड डेमोक्रेसी अ हिस्ट्री ऑफ पर्सनल लॉ इन पोस्ट इंडिपेंडन्स इंडिया हे पुस्तक प्रकाशित झालेलं आहे. तर आता या पुस्तकाच्या लेखिका कोण आहेत असं आपल्याला या प्रश्नामध्ये विचारलेलं आहे. तर आता या डिवोर्स अँड डेमोक्रेसी अ हिस्ट्री ऑफ पर्सनल लॉ इन पोस्ट इंडिपेंडन्स इंडिया या पुस्तकाच्या लेखिका सौम्या सक्सेना या आहेत. लक्षात राहू द्या, महत्वाचं पुस्तक आहे. सौम्या सक्सेना यांनी हे पुस्तक लिहिलेलं आहे. आणि याबरोबरच याआधी काही पुस्तक प्रकाशित झाले होते ते सुद्धा आपण पाहून घेऊया. तर पहा, योगेंद्र सिंह यादव यांचं द हिरो ऑफ टायगर हिल हे पुस्तक प्रकाशित झालेलं आहे. एलेन प्रेगर यांचं डेंजरस आर्ट, स्टीफन बार्कर यांचं लॉयन ऑफ द स्काईज, दीप्ती नवल यांचं अ कंट्री कॉल्ड चाइल्डहुड अ मेमोरी, वायोला डेव्हिस यांचं फाइंडिंग मी, फैसल फारुकी यांचं दिलीप कुमार इन द शेडो ऑफ लेजंड, जे सिंग यांचं द मॅकमोहन लाईन अ सेंचुरी ऑफ डिस्कॉर्ड आणि प्रीती शेनॉय यांचं अ प्लेस कॉल्ड होम हे पुस्तक प्रकाशित झालेलं आहे. आणि आता आजच्या सत्रामधील शेवटचा प्रश्न पहा. राष्ट्रीय हिंदी भाषा दिन कधी साजरा केला जातो? तर दरवर्षी राष्ट्रीय हिंदी भाषा दिन हा 14 सप्टेंबर रोजी साजरा केला जातो.
आणि हा दिवस 14 सप्टेंबर रोजीच का साजरा केला जातो? तर 14 सप्टेंबर 1949 रोजी हिंदीला भारताची अधिकृत भाषा म्हणून घटना समितीने स्वीकारले होते आणि त्यासाठी 1953 पासून हा दिवस राष्ट्रीय हिंदी भाषा दिन म्हणून साजरा करण्यात येत आहे. आणि याबरोबरच पहा, भारतातील राज्यघटनेतील भाग 17 मधील कलम 343(1) मध्ये संघाची भाषा हिंदी असेल अशी तरतूद करण्यात आलेली आहे. आणि पहा आता, विश्व हिंदी भाषा दिवस कधी साजरा केला जातो? तर 10 जानेवारी रोजी विश्व हिंदी भाषा दिवस साजरा केला जातो. आणि आता आजचा तुमच्यासाठीचा प्रश्न पहा, देशातील सर्वात मोठे रबर डॅम कोणत्या राज्यात निर्माण करण्यात आले आहे? आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा. उत्तर चुकलं तरी काही हरकत नाही, कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहित होतं त्यावेळेस हे प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतात. तर आता पुढच्या सत्रामध्ये पुन्हा भेटूया. धन्यवाद.